समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे। या दुर्घटनेत एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहरकर येथील टोलनाका परिसरात घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित खासगी लक्झरी ट्रॅव्हल बसचा चालक आणि क्लीनर हे मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त होते। या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली। बस पलटी झाल्यानंतर ती रस्त्यावरून घसरत जाऊन एका धक्क्यात 4 चाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे। अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले। अपघातातील जखमींना तातडीने मेहरकर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। त्यानंतर अनेक जखमींना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तर काही जखमींवर नागरिकांनीच प्राथमिक उपचार केले। या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विशेषतः वाहन चालवताना मोबाईलचा वापर आणि निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो याचे हे गंभीर उदाहरण ठरत आहे। गाडी कुठून चालली, कुठून गेले होते? समृद्धी महामार्गावरून जात होती। कुठून आली गाडी? मुंबईवरून पुसदला जात होती। बर. तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी। तर ते ब्रेक दाबला जसा तशीच ती गाडी पलटी झाली। बर. तर त्याच्यामध्ये एक बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे, म्हणजे थोडं नाही जास्त असेल तिकडे पण ते गाडी आम्ही भरपूर जणांना ते काढले गाडीमध्ये। किती वेळ झाले इथे येऊन तुम्हाला? इथे येऊन 10-15 मिनिटं झाली। प्रथमतः ही बस नागपूर मुंबई साईडनं वरतून आली। ड्रायव्हर गाडी टर्न मारायच्या नादात गाडी पलटी झाली खाली। इकडनं ही जी दुसरी 4 व्हीलर आहे हे करून एंट्री करून समोर चालली होती। या गाडीला येऊन ती गाडी पडली, घासत आली डायरेक्ट आणि या गाडीला येऊन भिजली। तेवढ्यात आम्ही बघितलं, आरडाओरडतील MSF वाली टीम, फायरवाली टीमला बोलवून घेतलं आणि नंतर त्यातले मग पेशंटला काढायला सुरुवात करून टाकली। 15 ते 20 जण काढून हॉस्पिटलला पाठवून दिलं।